पुढची बातमी. रोहित पवार यांच्या कारची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून ही तपासणी झाली असं समजतंय. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रोहित पवार यांच्या कारची तपासणी केली. आमदार रोहित पवार यांच्या कारची तपासणी करण्यात आली निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय. पुढची बातमी. मुंबई मनपासाठी राष्ट्रवादीकडून महायुतीसोबत चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये आम्ही 56 ते 58 जागांची मागणी केली. मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांची घोषणा झालेली आहे अशी माहिती आमदार सना मलिक यांनी दिलेली आहे. आमच्या वरिष्ठांचे जे आदेश येणार तसं आम्ही पुढे जाऊ. पण आमची तयारीनुसार आम्ही कमीत कमीत एक कॅटेगरीमध्ये जिथे आपण शॉर्टलिस्ट करू शकता आणि आपले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना त्यांची तयारीसाठी आपण त्यांचे फॉर्म नॉमिनेशन, कारण ते प्रोसिजर खूप लांब असते NOCचे प्रोसिजर, तो आम्ही सांगते त्यांना की बाबा तुम्ही हे तुमची तयारी ठेवा. कधी जसं गो आला किंवा आपल्याला कंटेस्ट करण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवायचं असेल तर तसं पण तुम्ही तयारी ठेवा. पुण्याला त्या ठिकाणी दोन पद्धतीने काम सुरू आहे. कारण आज स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पुण्यामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे तिथला संदर्भातला निर्णय तसा अगोदरच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केला की पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच प्रबळ पक्ष असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन पक्ष प्रबळ त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही जर काय युती त्या ठिकाणी केली तर विरोधकांना आयतेच उमेदवार त्या ठिकाणी मिळू शकतात.